गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींचा मोठा उदरनिर्वाह व्यवसाय जे आहे ते तेंदूपत्ता संकलन आहे। जवळपास एप्रिल आणि मे असे 2 महिने जे आहेत ते मेहनत करून आदिवासी तेंदूपत्ता संकलन करीत असतात, परंतु काही कंत्राटदारांनी वेळेवर धोकाधडी केल्यामुळे तेंदू संकलन केलेला तेंदू विक्रीला न गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात आदिवासींची मेहनत जी आहे ते वाया गेलेली आहे। 2 महिने जवळपास अनेक कुटुंब जे आहेत ते 514 कुटुंब मेहनत केली आणि 2 महिन्याची मेहनत या खाजगी कंत्राटदाराला तेंदूपत्ता विकण्यात आला, परंतु तेंदूपत्ता कंत्राटदाराने पैसे न देता फरार झाला आणि तेंदू संकलन केलेला जे तेंदू आहे ते इथे पडून आहेत। आपण दृश्यामध्ये बघू शकतो कशा प्रकारे हा तेंदू जे आहे ते पूर्णपणे खराब झालेला आहे। हा तेंदू विडी बनवण्यासाठी तयार केला जातो आणि एक जे बंडल आहे त्या बंडलमध्ये 70 किंवा 80 पाने असतात। याला 8 रुपये ते 16 रुपयेपर्यंत विकण्यात येतो आणि 2 महिन्याची मेहनत आदिवासींची जी आहे ते वाया गेलेली आहे आणि पूर्णपणे हा तेंदू खराब झालेला आहे। वेळेवर कंत्राटदाराने उचल न केल्यामुळे हा नुकसान जे आहे ते झालेला आहे आणि आदिवासींची मेहनत वाया गेल्यामुळे आदिवासींची 2 महिन्याचे पैसे बुडाले आणि याकडे जिल्हा प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत आहेत। हा सिरकोंडा गाव आहे, परंतु असे अनेक जे गावे आहेत या गावात आदिवासींचे प्रचंड पैसे जे आहेत ते बुडालेले आहेत। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।